नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. अल्पवयीन मुलाने कोयता घेऊन एका दुकानदाराला धमकावत त्याच्या दुकानातून 1,000 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच दुकानात कोयत्याने काचा फोडून दहशतही केली. ही घटना गुरुवारी दिनांक 18 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता महात्मा फुले चौक चाकण या ठिकाणी घडली. फैसल अक्रम अन्सारी वय वर्ष 22 राहणार खंडोबामाळ चाकण यांनी या प्रकरणी 17 वर्षीय मुलाच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 वर्षीय मुलानं अन्सारी यांना कोयता दाखवून 1,000 रुपये मागितले. अन्सारी यांनी पैसे दिले नाहीत म्हणून तो दुकानाच्या आतमध्ये आला. त्याने जबरदस्तीने दुकानाच्या खणामधून 1,000 रुपये काढून घेतले. मी इथला भाई आहे, माझे कोणी काहीही करू शकत नाही असा दम देत त्यानं कोयत्याने तोडफोड करून निघून गेला असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय. चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान चाकणमध्ये तयार झालेल्या टोळ्या खुलेआम व्यावसायिक मंडळींकडे हप्ते मागत असल्याच्या घटना समोर येत आहेत. चाकण शिक्रापूर रस्त्यावर खेड तालुक्याच्या हद्दीत साबळेवाडी या ठिकाणी गुरुवारी 19 एप्रिल रोजी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात मावळ तालुक्यातील 2 तरुणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर अज्ञात वाहन तसे पुढे पसार झाले. घनश्याम यादव वय वर्ष 27 व लक्ष्मण राजू पवार वय वर्ष 25 दोघेही राहणार सोमाटणे फाटा तालुका मावळ जिल्हा पुणे अशी अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. घनश्याम यादव व लक्ष्मण राजू पवार हे दोघेजण दुचाकीवरून शिक्रापूरकडून चाकण बाजूकडे येत होते. विरुद्ध बाजूने आलेल्या भरधाव वाहनाची दुचाकीला ठोस बसली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन तसेच पुढे रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान अपघातात ठार झालेले दोघेही तळेगाव ढमढेरे तालुका शिरोर येथील एका लग्नासाठी गेले होते. तेथून रात्री परतत असताना हा अपघात झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. खेड तालुक्यात आळंदी चाकण भागात मोठ्या प्रमाणावर राज्य आणि परराज्यातील कामगार वास्तव्यास आलेले आहेत. अशा कामगारांची काही मुले या भागात दहशत माजवून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम करत आहेत. हातात कोयता घेऊन सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यावर भाईगिरी केल्याबद्दल चाकण व आळंदी पोलीस ठाण्यात मागील दिवसात गुन्हे दाखल झाले आहेत. आळंदीमध्ये गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आठवड्याभरात 2 तरुणांवर कारवाई केली. नागरी वस्तीत कोयता हातात घेऊन मी आळंदीचा भाई म्हणून दहशत माजवण्याचा प्रकार सध्या आळंदीतील वडगाव रस्ता, चरोली रस्ता आणि केळगाव परिसरात वाढला आहे. चाकणसह मेदनकरवाडी, नाणेकरवाडी आणि महाळुंगे भागात तयार झालेल्या टोळ्यांचा बंदोबस्त करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. अवैध धंद्यामुळे आर्थिक रसद अशा गुन्हेगारीला मिळत आहे. मात्र प्रशासनाने डोळ्यावर कातडे ओढले असल्यानं सामान्य नागरिक या भागात दहशतीमध्ये जगत आहेत. गुन्हेगार अल्पवयीन असल्याचं सांगत प्रशासन देखील हतबलता दर्शवत असल्यानं सामान्य नागरिक भीतीच्या छायेत आहेत. मुंबईची ओळख असलेले आणि ज्यांच्या नेटवर्कवर लाखो मुंबईकरांची क्षुधा शांत होते ते डबेवाले सोमवारी 20 एप्रिलपासून 6 दिवसांच्या रजेवर चालले आहेत. 20 ते 25 एप्रिलपर्यंतच्या 6 दिवसांच्या कालावधीत मुंबईतील बहुतांश डबेवाले हे आपापल्या गावातील यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत. मुंबईतील नोकरदार वर्ग हा मोठ्या प्रमाणातील डबेवाल्यांच्या सेवांवर अवलंबून आहे. मुंबईत कार्यालयामध्ये डबे पोहोचवण्याची करामत साध्य करणारे डबेवाले खेड तालुक्यासह आंबेगाव, जुन्नर, अकोला, संगमनेर, मुळशी, मावळ या भागातील गावांमधून येतात. त्या ठिकाणी गावाकडील कुलदैवतांच्या यात्रा सुरू झाल्या असून त्यात सहभागी होण्यासाठी मुंबईतील डबेवाले गावी जाणार आहेत. त्यामुळे 20 ते 25 एप्रिलपर्यंत डबे पोहोचवण्याची सेवा डबेवाल्यांनी बंद ठेवली आहे. पुणे परिमंडळात विजेची मागणी तब्बल 500 मेगावॅटनी वाढली आहे. त्यामुळे वीज पुरवठा करताना महावितरणची दमछाक होत आहे. या वाढीव मागणीचा वीज पुरवठ्यावर परिणाम होतो आहे. यातून महावितरणला काही ठिकाणी वीज पुरवठा बंद ठेवावा लागत आहे. मोठ्या गप्पा मारणारे वीज वितरणचे अधिकारी सुरळीत वीज पुरवठा करण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. वीज पुरवठ्यातील व्यत्यय टाळण्यासाठी तांत्रिक कामेही युद्धपातळीवर सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात वीज समस्या आणखी विस्कळीत झाली आहे. उन्हाची दाहकता वाढली आहे. पर्यायाने विजेचा वापर देखील वाढला आहे. तसेच वादळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसत आहे. अशा स्थितीत वीज यंत्रणा किती कुचकामी आहे याचा प्रत्यय येत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचलाय. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही माझी शेवटची निवडणूक असल्याचे सांगत मतदारांना भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न केला. त्यावर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सर्वसामान्य जनतेच्या जनजीवनातील सवाल उपस्थित केलाय. ते म्हणाले की कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का, असा सवाल देखील खासदार कोल्हे यांनी उपस्थित केला. आणि उमेदवारी अर्ज भरण्याआधीच पराभव मान्य करणं काय असतं मजरभाई, ते समोरच्या उमेदवाराच्या स्टेटमेंट मधून दिसून आलं. उमेदवारी अर्ज अजून भरला नाही, पण त्यांनी आधीच सांगून टाकलं की त्यांची ही शेवटची निवडणूक आहे.
आणि मग प्रश्न सर्वसामान्य माणसाला असा पडतो, जर 15 वर्ष या मतदारांनी तुम्हाला संधी दिली होती तर 15 वर्षाच्या कामगिरीच्या जोरावर निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे होतं, विजनच्या जोरावर निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे होतं. पण 15 वर्षात काहीही काम केलं नाही, एकही ठोस मोठा प्रकल्प आणता आला नाही, समोरचं विजन समोर नाही आणि म्हणून अशा सहानुभूतीचा आधार घ्यावा लागतो. भावनिकतेसाठी नाही तर निधीतून प्रकल्प पूर्णत्वासाठी शेवटची निवडणूक असल्याचे महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे. खासदार कोल्हेंनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचा आरोप देखील आढळराव पाटील यांनी प्रचार दौऱ्यात केलाय. रस्ते रेल्वे प्रकल्पांसाठी 50,000 कोटी केंद्रातून आणून प्रकल्प पूर्ण करायचे आहेत. प्रकल्प पूर्ती करूनच 5 वर्षांनी थांबायचे या हेतूने कार्यपूर्तीसाठी माझी शेवटची निवडणूक असल्याचे वक्तव्य मी केले. याचा विपर्यास करून माझ्यासाठी भावनिकतेचा हा मुद्दा असल्याचा चुकीचा अर्थ कोल्हेंनी काढल्याचा पलटवार महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रचार दौऱ्यादरम्यान केला. आढळराव पुढे म्हणाले की गेल्या वेळेला अपघाताने माझा पराभव झाला, पण पुन्हा निवडणूक लढवत आहे. यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड तोडून मी विजयी होणार असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. पण 5 वर्ष सगळं घर प्रपंच कुटुंब सगळं मुंबईला सोडून मी या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये कायम कार्यरत राहिलो आहे. आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद सुद्धा माझ्या पाठीशी राहिलेत. म्हणून मला नम्रपणे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची यावेळेला गरज आहे आणि मला खात्री आहे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये माझ्यासाठी मोलाचे राहतील आणि मी सुद्धा कायम आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये न चुकता कुठेही न जाता आपल्याबरोबरच राहील एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो. खेड तालुक्यातील कळमोडी येथे रामनवमी निमित्त हरिनाम सप्ताह पार पडला. गुरुवार दिनांक 18 एप्रिल रोजी काला पार पडला. यावेळी ज्येष्ठ रांगोळीकार महादेव गोपाळे यांना भगवान श्रीराम यांचे उत्तम असे रांगोळी चित्र साकारले. खेड तालुक्यातील जलसाठे आता संपत आल्याने पाणी टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. उपलब्ध पाणीसाठा असणाऱ्या नदीकाठावर विविध गावातील महिला मंडळी कुटुंबासह घरातील गोधड्या, चादरी आदी अंथरुणांची कापडे धुण्यासाठी दररोज गर्दी करत आहेत. सध्या यात्रा जत्रांचा हंगाम जोरात सुरू असून महिला मंडळी सध्या घरातील कामात व्यस्त आहेत. सध्या शेतातील काम संपले असून शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. पाणी टंचाईने सध्या महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाल्याचे पाहावयास मिळत आहे. तर दुसरीकडे उन्हाळ्यात वर्षभरासाठी लागणारे कुरड्या, पापड्या, शेवया बनवण्याची कामे देखील सुरू असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. ढगाळ हवामान त्यात अवकाळी पावसामुळे बदलत्या हवामानामुळे रायवाड आंब्यांना याचा फटका बसणार असून गळती होत असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगातून डोंगरची काळी मैना आता बहरू लागली असून करवंदाच्या जाळ्या कच्ची करवंदे आता पिकण्यास सुरुवात झाली आहे. चाकण शहरात बेशिस्त वाहन पार्किंगमुळे कोंडी नित्याची झाली असून पोलीस आयुक्तालय, वाहतूक शाखा यांनी ट्रॅफिक वॉर्डन वाढवून शहराच्या अंतर्गत मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार नाही व बेशिस्त वाहतूक पार्किंगबाबत कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे. भाम येथे लांडे मोरी बिरदवडी रस्ता चौक येथे दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून ट्रॅफिक वॉर्डन असून देखील ही वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे मनुष्यबळ वाढवून नियोजन होणे आवश्यक आहे. चाकण प्रमुख जिल्हा मार्ग काम सुरू असल्याने कांडगे वस्तीतील कच्चा रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला. त्यावर असलेले खड्डे आणि चढउतार यामुळे वाहनांचे नुकसान होत असून मालवाहतूक डंपरमध्ये रस्ता कामाचे साहित्य आणत असताना खराब रस्त्याने गाडीचे पुढील चाक बाजूला झाले. सुदैवाने मोठा अपघात टळला. भैरवनाथ महाराजांचा उत्सव दोंदे येथे उत्साहात संपन्न झाला. खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. भारत का 2% मात्र है, लेकिन यहाँ देश में इस्तेमाल होने वाले पेस्टिसाइड्स का हिस्सा देश का 15 से 18% है. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.